माझं नाव मयूर झायगुडे. मी पिरामलमध्ये गेले 6 वर्षापासून काम करतो. आय एम ए ऑर्गॅनिक केमिस्ट बाय प्रोफेशन अँड मी पूर्ण कंपनीचा पोर्टफोलिओ बघतो. मला माझ्या या वर्कशॉपबद्दल रबाळ्याच्या फ्रेंड्सकडनं कळालं आणि त्यांचा एक्सपिरियन्स मला थोडे आधी फार माहिती होते आणि नंतर आमच्याकडे करणार आहे वर्कशॉप असं कळल्यानंतर थोडंसं प्रेशर पण वाटलं की एवढं सकाळी आपण उठू शकू की काय, एवढ्या मोशननी काय होईल. पण एक प्रकारचं मोटिवेशन मला घरच्यांनी दिले की दिस इज अ गुड अपॉर्च्युनिटी फॉर यू, बिकॉज तू कधीच काही व्यायाम करत नाहीस, कधीच काही योगा करत नाहीस, कधीच स्वतःसाठी वेळ देत नाही, नेहमी काही ना काहीतरी कामात व्यस्त असतो, दुसऱ्यांना वेळ देतो पण स्वतःसाठी तू 2 मिनिटं पण देत नाही. दिस इज गुड अपॉर्च्युनिटी फॉर यू टू इन्व्हेस्ट. सो मी ते चॅलेंज घेतलं. ॲक्च्युली रजिस्टर केल्यानंतर खूप बॅकएंडला प्रेशर होतं की एवढं सकाळी उठून पहिलं चॅलेंज तेच होतं की वेळेवर पोहोचू शकेल की नाही, कारण मला पनवेलवरनं यायचं होतं. पहिल्या दिवशी मी 3:15लाच उठलो आणि 4:10ला जर्नी स्टार्ट केली होती. पण पहिल्या दिवशीचं वर्कशॉप अटेंड केल्यानंतर असं कळालं की अरे हे खूपच छान आहे आणि हे काहीतरी वेगळं आहे, हे आपल्यासाठी आहे. सो मग नंतर पुढचे 6 दिवस काहीच प्रेशर नाही आलं. लवकर उठायचं किंवा पुढे काम म्हणजे वर्कशॉप संपून कंपनीचं काम करायचं, परत घरी यायचं, घरी पण 2 तास वेळ द्यायचा, लवकर झोपायचं. ते नंतर रुटीन छान सेट झालं. पहिल्या 1-2 दिवसातच छान सेट झालं. त्याच्याबद्दल मी डॉक्टर राव सरांचं फारच आभार मानतो की एक जगण्याची वेगळी त्यांनी दिशा दाखवली. कारण आपण स्वतःला किंवा मी स्वतःला कधीच काही वेळ दिलेला नाही आत्तापर्यंत. नेहमीच दुसऱ्यांना वेळ देत आलोय किंवा कामाला प्रायोरिटी देत आलेला आहे. या 6 दिवसात मला असं जाणवलं की मी माझ्या वेगवेगळ्या ऑर्गनशी बोलत आहे की ते किती मी त्यांना वेळ नाही दिला, थोडा द्यायला पाहिजे आता. पण हे 6 दिवस 7व्या दिवशी तर फारच छान एक्सपिरियन्स आला. असं वाटायला लागलं की माझ्या सगळी बॉडी क्लीन झाली किंवा माझे ऑर्गन मला सांगायला लागले की थोडा तो वेळ दिल्यामुळे मी आता थोडा श्वासोच्छ्वास देऊ शकतोय त्यांना. म्हणजे दे आर ब्रिदिंग व्हेरी नीटली. आणि मोशन्स वगैरेचं थोडं इनिशियली टेन्शन होतं. ॲक्च्युली मोशनला चांगला शब्द सापडत नाही मला, मोशन म्हणणं चुकीचं आहे. मी असं म्हणेन की ते एक बॉडी क्लीन करण्याची प्रोसेस आहे. त्याने सगळी बॉडी क्लीन होते. मोशन इज अ रॉंग वर्ड फॉर दॅट. एक 20-25 मोशन झाल्यानंतर पूर्ण पिचकारीसारखंच बाहेर यायला लागलं. त्यामुळे एकदमच छान फिलिंग यायला लागली की मला असं वाटायला लागलं की आता मी पवित्र झालो ॲक्च्युली. सो थँक्स टू डॉक्टर नारायण राव अँड टीम. हिज टीम इज व्हेरी नाईस, सपोर्टिव्ह आणि एक जगण्याची वेगळी दिशा दाखवल्याबद्दल मी त्यांचे आणि त्यांच्या टीमचे फार आभार मानतो. आता कसा अनुभव वाटला? सकाळी एकदम 25 मोशन झाल्या, सगळ्यात टॉपचा दिले तुला आणि दिवसभर पुन्हा एवढ्या मोशन झाल्या, कसं वाटलं आज? पहिल्या ज्या 25 मोशन झाल्या, पहिली मोशन रात्री 1ला चालू झाली. पहिल्या 25 सगळ्या डार्क झाल्या, पण नंतर इथं आल्यानंतर 5-10 ह्याच्यातच त्या क्लीन झाल्या. म्हणजे ग्रीन, पहिल्या ग्रीन झाल्यानंतर त्या वॉटर सारख्या व्हायला लागल्या. पण एवढा मोशन झाल्यानंतर सुद्धा असं काही वाटलं नाही की या मोशन आहेत. म्हणजे असं वाटलं की ते क्लीन होतं एक प्रकारचं. म्हणजे बॉडीमध्ये जी घाण आहे ती सगळी बाहेर पडली आणि आता ॲक्च्युली तो पॅसेज सगळा व्हेरी व्हेरी क्लीन झाला आणि आता आम्ही तो तसाच राहू दे अशासाठी प्रयत्न करायला पाहिजे आणि तसंच कंटिन्यू राहायला पाहिजे असं मला वाटतंय.